नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा या आपल्या यूट्यूबच्या पेजवर येत्या काही दिवसात काही पोस्ट पडलेली नाही किंवा नवीन लेखन आलेलं नाही. तो का नाही त्याचं कारण मी आपल्याला दाखवतो आहे. हे आपण बघताय ना, हे सगळे आहेत गणपती बाप्पा. आणि चिंचवडे लॉन्स या ठिकाणी हे सगळे पर्यावरणपूरक गणपती अशा पद्धतीनं मांडण्यात आलेले आहेत. हा नक्की काय उपक्रम आहे तर बघा, चिंचवडचे मोरया गोसावी महाराज गणेश मूर्ती आरक्षित करताना आणि घरी नेताना आपण जे भरघोस दान करता त्यावर वर्षभर आपला निःशुल्क वृद्धाश्रम चालतो. तर हा वृद्धाश्रम आहे, स्नेह सावली आपलं घर नावाचा वृद्धाश्रम आहे, जो चरोली आळंदीच्या इथे आहे. आणि त्या वृद्धाश्रमाच्या मदतीसाठी म्हणून हे पेणचे सर्वांग सुंदर सुबक असे गणपती, जे पूर्णपणे नैसर्गिक रंगातनं बनलेत. ही काव आहे, मुलतानी माती, कुंकू, हळद, बुक्का या रंगांपासून बनलेले सुंदर असे गणपती इथं ठेवलेले आहेत. या उपक्रमाचं नाव आहे मूर्ती आमची किंमत तुमची. तर गेली काही वर्ष या उपक्रमामध्ये मी सहभागी होत असतो. आपण बघू शकताय, सुमारे 4000पेक्षा जास्त मूर्ती आहेत आणि त्यातल्या बऱ्याचशा आरक्षित झालेल्या आहेत. ज्यांच्या गळ्यामध्ये चिठ्ठ्या आहेत ना, त्या सगळ्या मूर्ती आरक्षित झालेल्या आहेत. पण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या मूर्ती आणणं, त्या इथे ठेवणं, त्या मूर्तींची सगळी व्यवस्था लावणं, त्या मूर्तींचं क्रमवार वर्गीकरण करणं, 60 प्रकारच्या मूर्ती आहेत त्या आकारानुसार त्या लावणं, या सगळ्या कामासाठी प्रचंड मनुष्यबळाची आवश्यकता असते. आणि तेच काम करण्यासाठी मला इथं याची बुद्धी परमेश्वर देतो, गणपती बाप्पा देतो. तर तुम्हाला सगळ्यांना मला हे दाखवायचं होतं. त्यामुळं थोडीशी आपली सर्वांची क्षमा मागतो की काही दिवस आपल्याला नवीन लेखांक जर वाचायला नाही मिळाला तर कृपया मला उदार अंतकरणानं क्षमा करा. हे बघा, हे सगळे गणपती बाप्पा आहेत ना, यांची व्यवस्था आपण बघू शकताय. अतिशय जड असतात हे मूर्ती. त्या उचलून लोकांना त्यांच्या गाडीपर्यंत नेऊन देणं, या मूर्तीबद्दल त्यांना माहिती सांगणं, उपक्रमांची माहिती सांगणं, इथं मोठी मोठी रक्तदान शिबिरं होतात त्याची माहिती सांगणं, अनेक उपक्रम असतात. तर हे सगळे उपक्रम इथं चालू आहेत. त्यामुळे थोडंसं आपल्याला पुढचा लेखांक टाकायला उशीर होणार आहे, कारण हे सगळं करताना लिखाण करता येणं अशक्य आहे. तरी कृपा करून आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी विनंती आहे. आणि आपल्याला जर शक्य झालं तर चिंचवडला आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या इथे आपल्याला शक्य झालं तर आपण आवर्जून प्रस्तुत लेखकाला भेटण्यासाठी यावं असं सगळ्यांना आमंत्रण आहे. आपण जर गणपती घेतला नसेल तर इथून गणपती आरक्षित करू शकता. सुंदर असे गणपती आपण बघताय. अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे गणपती इथं तुम्हाला बघायला मिळतील. इथं अखंड 24 तास जप चालू असतो. आपण बघताय आता रात्रीचे साधारण 2 वाजलेत आणि जपाची माझी पाळी संपली. त्यामुळे तुम्हाला हे गणपती बाप्पा मी दाखवतो. वेगळ्या वेगळ्या आकाराचे 6 इंचापासून ते 24-25 इंचापर्यंतचे गणपती इथं असतात. तिरुपती बालाजी रूपातला गणपती आहे, दगडूशेठ आहे, असे अनेक प्रकारचे गणपती इथं आहेत. हे बहुतांश गणपती आरक्षित झालेले आहेत. आपल्याला जर गणपती हवे असतील तर आपण चिंचवडला अवश्य यावं आणि या गणपतींचं दर्शन घ्यावं. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.